नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती आगवन एस एस सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील सहशिक्षिका. आज आपण इयत्ता 8वी वर्गाच्या मराठी विषयाची कविता क्रमांक 17 अन्नजाल याविषयी थोडक्यात माहिती बघूया. कविता आहे अन्नजाल. यामध्ये आपण कवितेचे नाव, कवी परिचय, कवितेचा आशय आणि शब्दार्थ हे घटक प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. आता मी कवी परिचय एकदा वाचणार आहे. कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे. जन्म 1979 मध्ये झालेला आहे. प्रसिद्ध कवी व लेखक. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितिकीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली. पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितिकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेली गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे त्यांची वाढत गेलेली आहे. वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण त्यांनी केलेलं आहे. पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितिकीवरचं आगळं वेगळं लेखन त्यांनी केलं. आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात. निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवांत परस्पर संबंध असतात. ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात. जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले. म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला आणि त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या. तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं. हेच या वनाचे श्लोकमधून घेतलेल्या पद्याचे सार आहे. आता आपण कविता बघूया. कडीच जोडुनी दुजा कडीला, मनुष्य बनवी तसे साखळीला. जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले. बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजी सतीजी अशी साखळीत. जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाय नष्ट. निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्न जालासी पाहे. जरी प्राणीजाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे. तगले असे की महाजाल रेते, तरी जाणा ते क्षीण होते. मारीत जाता बहु प्राणीजाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती. आता आपण एक एक कडव्याचा अभ्यास करूया. बघा, पहिलं कडवं आहे. कडीस जोडुनी दुजा कडीला, मनुष्य बनवी तसे साखळीला. जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. बघा, कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी या अन्नजाल या कवितेमध्ये निसर्गातील जीवसृष्टीचा परस्पर संबंध कसा असतो हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्गातील जीवसृष्टीच्या अन्नसाखळीविषयी अत्यंत मौल्यवान असा संदेश ते आपल्याला देत आहेत. एक कडी दुसऱ्या कडीमध्ये ओवून, कडीला कडी जुळवून माणूस साखळी बनवतो. साखळीची निर्मिती कडीला कडी जोडूनच होत असते आणि या साखळीत जर मधली कडी तुटली किंवा तोडली गेली तर संपूर्ण गुंफलेली माळ ही विस्कटून जाते किंवा तुटून जात असते. पुढचं कडवं आपण बघूया. पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले. बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. आता त्यांनी कोळी या कीटकाचं या कडव्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. धाग्याला धागा जोडून कोळी हा कीटक जाळं विणत असतो. एका धाग्याला अनेक धागे जोडले गेलेले असतात. म्हणजेच अनेक तंतू जोडले गेले जातात. परंतु त्या संपूर्ण जाळ्यामधले अनेक धागे जरी तुटले तरी ते जाळे न बिघडता ते तसेच अखंडपणे टिकून राहत असते. पुढचं कडवं आपण बघूया. एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजी सतीजी अशी साखळीत. जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाय नष्ट. आता या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगताय की प्राणीसृष्टीचा नियम असा आहे की एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो
तर दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो. अशा त्यांच्या अन्नसाखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्यांची जमात नष्ट झाली तरी सगळी अखंड साखळी नष्ट होऊन जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण पुढचं कडवं बघूया. निसर्ग नारायणे देखिले हे अन्न विनिले अन्न जालासी पाहे. जरी प्राणीजाती किती लोपल्या रे तरी टिकोनी महाजाल राहे. बघा, निसर्गदेव या अन्नसाखळीचे आणि ती मध्येच तुटण्याचं रहस्य खरोखर जाणत आहे आणि त्याने त्याच्या दिव्य दृष्टीने ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. जरी अनेक प्रजाती नष्ट झाल्या तरी अन्नसाखळीचं हे महाजाल टिकून राहावं, कायमस्वरूपी राहावं असं अन्नजाल निसर्ग नारायणाने निर्माण केलेलं आहे. पुढचं शेवटचं कडवं आपण बघूया. तगले असे की महाजाल रेते तरीही जाणा ते क्षीण होते. मारीत जाता बहुप्राणी जाती तुटोनी संपेल ते जाल पुढती. बघा, या कडव्यामध्ये कवी सांगताय की निसर्गदेवाने हे जे निर्माण केलेलं अन्नसाखळीचं महाजाल आहे ते आतापर्यंत टिकून राहिलेलं असलं तरी ते हळूहळू कमकुवत होत जात आहे आणि ही गोष्ट आपण मानवांनी जाणून घेतली पाहिजे. आणि त्यामुळेच कवी आपल्याला उद्देशून म्हणताय की हे मानवा, तू जर अनेक प्राणीजातींना नष्ट केलं, त्यांना जीवानिशी मारलं, त्यांची शिकार केली तर हे अन्नजाल भविष्यात तुटून जाईल आणि ते संपुष्टात येईल. आणि म्हणून हे मानवा, या विशाल अन्नसाखळीतील प्राण्यांची तू हत्या करणं थांबव असा इशारा ते आपल्याला प्रस्तुत कवितेत देत आहेत. अशा पद्धतीने हर्ष सदाशिव परचुरे या कवींनी आपल्याला जीवो जीवस्य जीवनम हे प्राणी जीवनाचं सूत्र इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच जणू काही एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगत असतो आणि ही अन्नसाखळी हे टिकत असते, पण आपण त्यात हस्तक्षेप केल्याने काय होत आहे, ही अन्नसाखळी मध्येच जर तुटून गेली तर निसर्गामध्ये एक महाभयंकर गोष्ट होऊ शकते आणि त्याच्याने ही अन्नजाल नष्ट होऊ शकतं. आणि या प्रक्रियेत जीवजाती नष्ट झाल्यामुळे ते अन्नजाल कमकुवत देखील होऊ शकतं आणि भविष्यात ते नष्ट होण्याची दाट शक्यता आहे असा इशारा कवितेत मानवजातीला कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निसर्गातील जीवसृष्टीचा परस्पर संबंध कसा टिकवला पाहिजे हा संदेश आपल्याला कवीने यात सांगितलेला आहे. आता कवितेतील काही कठीण शब्दार्थ आपण बघूया. भंगणे म्हणजे तुटणे, मोडणे. निसर्ग नारायण म्हणजे निसर्गरूपी देव. तगणे म्हणजे टिकणे. क्षीण होणे म्हणजे कमकुवत होणे. अशा प्रकारे आज आपण अन्नजाल ही 17वी कविता अभ्यासलेली आहे. आता यानंतरच्या आपल्या 26व्या लेक्चरमध्ये आपण पाठ क्रमांक 18 जलदिंडी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.